बौद्धिकही असते आणि आर्थिक आणि बौद्धिक आलं की सामाजिक उत्थान आपोआप होते आणि मानव मुक्तीकडे जातो, मानवाचा विकास होतो. झालं काय की बाबासाहेबांना जे तुम्ही एखाद्या वेळेस युट्यूबवर ऐकलं चालेल, 26 नोव्हेंबर 1949 बाबासाहेबांचं संसदेतलं भाषण ऐका तुम्ही. बाबासाहेब काय म्हणतात पहा, की हे चक्र कसं आहे की बाबासाहेबांना संविधान लिहायचा चान्स भेटला, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, बाबासाहेब आनंदी होते मनातून. बाबासाहेबांनी व्यक्त केले विचार की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, संविधान अस्तित्वात आलं, आम्हाला राजकीय समानता मिळेल. राजकीय समानता मिळेल आणि मिळाली, त्यांना द्याच लागते ना, SC STच्या कोट्याप्रमाणे जागा द्याच लागते. म्हणजे राजकीय समानता आम्हाला 1952 पासून मिळाली. परंतु सामाजिक मान्यतेचं काय? संविधान देईल का तुम्हाला सामाजिक मान्यता? सरकार देईल का? सामाजिक मान्यता ही आम्हाला विकसित करायची आहे, आम्हाला डेव्हलप करायची आहे. मुलगी देताना मी जसा बुद्धिस्ट माणूस शोधून दिला, माझ्या भाचीचं लग्न झालं 2011ला, मी मुस्लिमांनी मला मागणी केली माझ्या भाचीसाठी. 2011ला लग्न झालं, मुस्लिमांनी मागणी केली, त्याच्या 4 वर्ष अगोदर म्हणजे 2008ला मागणी केली. आम्ही विचार करत बसलो की बाबा मुस्लिमाला कसं द्या, आपण डिप्रेस तर देत नाही, 12.5 तर देत नाही आपल्या, मुस्लिमांना कशी द्या. 4 वर्ष विचार केला. मुलगा जम्मू काश्मीरचा होता, त्या माझ्या भाचीची त्याची ओळख झाली, HPM मध्ये ओळख झाली. ते BP करायला येतात ते लोक, जम्मूचे लोक. मागणी घातल्यानंतर विचार केला, मी म्हटलं माझ्या जवळ, म्हटलं मला जाऊ द्या, मला त्याचा अभ्यास करू द्या. मी त्यांच्या घरी गेलो, 8-10 दिवस त्यांच्या घरी राहिलो. त्यांचं घर आहे भदरवा, म्हणजे जम्मूवरून 210 किलोमीटर भदरवा आहे. भदरवा म्हणजे गुलाम नबी आझादचं गाव, युनिव्हर्सिटी आहे, तालुक्याचं गाव पण युनिव्हर्सिटी आहे, मोठं विकसित गाव आहे आणि प्रेक्षणीय स्थळ सुद्धा आहे. त्या ठिकाणी गेलो, त्यांच्या घरी 10 ते 12 दिवस राहिलो. जसं आता सांगितलं ना माणसाला कसं ओळखायचं, तसं त्यांच्या घरी मी त्यांना तपासणं सुरू केलं. 8-10 दिवस तपासलंच त्यांना. मग त्यांना काही प्रश्न विचारले की भाई बुरखा पता हमारी लड़की तुम्हारे घर में आएंगी तो बुरखा नहीं पहनेंगी. तर ते म्हणे तुम ऐसा बोलो, बुरखा तो हमारे घर में दिखाई नहीं बोले तुमको. त्यांनी मला 3 जिल्हे फिरवले तिथं. डोडा फिरवला, जम्मू तर पाहिलंच मी, डोडा, पुलडोडा, किश्तवाड़ हे सगळे जिल्हे फिरवले. मला कुठंच बुरखा दिसला. फक्त हिजाब असते तिथे. हिजाब कसा, शाळेमध्ये जे ड्रेस घालतात ना मुली, ड्रेस घातल्यावर असा हिजाब असते मुलीला, बस याला हिजाब म्हणतात. ते बुरखा वगैरे कोणी घालत नाही. बुरखा हे फक्त महाराष्ट्रातच आहे पद्धत, तिथं नाही आहे. मग त्यांच्या घरी मी अभ्यास केला. चला राजकीय अंडरस्टँडिंग, यांचा सामाजिक अंडरस्टँडिंग सगळं सगळं चांगलं आहे. फक्त एक गोष्ट आहे, ते निघू शकत नाही, रक्तात गेलेला धर्म असते. हर बात पे अल्लाह ने चाहतो, रब ने चाहतो, हे गोष्टी ह्यात अल्लाह, तर मी तेच अल्लाह कसा काढू. पण माणूस म्हणून पाहिलं लोक चांगले होते. वापस आलो, जवळ सांगितलं मॅडम भाऊ हा असा पोरगा तुझ्या जातीत भेटणार नाही, कुणब्यात नाही भेटणार असा पोरगा. कुणबी कमीत कमी माझ्या 3 भाच्या आहेत, 3ही भाच्या ग्रॅज्युएट झाल्या आहेत. आता माझा जवळ LDC होता MSCBला, लोअर म्हणजे लोअर क्लर्क. आता लोअर क्लर्कला 16 लाख रुपये कुणब्यात हुंडा आहे. त्यावेळेची गोष्ट सांगतो, आता जास्त आहे. तिच्या मनानं पोरगा समजा ग्रॅज्युएट पोरगी आहे, तिच्या मनानं ज्युनियरचा किंवा माध्यमिकचा मास्तर. पण माध्यमिकचा मास्तर किती पैसे घेते, त्याच्या कॉलेजात जेवढे पैसे मागते नोकरी लागायचे तेवढेच तो हुंडा तुम्हाला मागते. आणि नंतर सामाजिक पद्धतीने चांगलं लग्न करणं हे सगळं आहे. नंतर मग समज झाला, लग्न झालं, योगायोगाने तिथंच जागा निघाल्या स्टेट बँकेत. ते मुलगी स्टेट बँकेत क्लर्क म्हणून लागली, आज ती ब्रँच मॅनेजर आहे. म्हणजे तुम्हाला पुन्हा मौन मुद्द्यावर आणतो मी. बाबासाहेब काय म्हटलं होतं, राजकीय समानता आम्हाला भेटली, सामाजिक समानता कोण देईल? सामाजिक समता आम्हाला निर्माण करायला लागली. जशी हिंमत केली, मुसलमानाला भाची केली, बुद्धिस्टाला पोरगी दिली. आता दुसरी मुलगी माझी पुन्हा लग्नाला येणार आहे 2 वर्षांना, ती कुठं देईल मला ते सांगता येत, ते सांगता येत. कारण माझी अशी असते, मी मुलीला 10दा विचारतो, भाई तुझं कुठं काही प्रेम असेल तर सांग, तू म्हणशील तिथं मी लग्न करून देईन का? तू माझ्या हाताखाली राहिली पोरगी, तू डोळच आहे. तिचे डोळे काही हिरवा भगवा चष्मा थोडी आहे, तिला असा मस्तपैकी व्हाईट चष्मा आहे, धर्मनिरपेक्षतेचा, स्वच्छतेचा, निरीश्वराचा चष्मा आहे माझ्या दोन्ही पोरीले. तर तू शोधशील तर माझ्यापेक्षा चांगलं शोधशील. पहिले तिने विचारतो, तू नाही आहे ना कुठं, मग मी दुपट्टा टाकतो, बाबा शोधायला जातो. तर ते दुसऱ्या गोष्ट काही सांगता येत नाही कुठं काय होईल. तर सामाजिक समता आम्हाला निर्माण करावं लागेल. राजकीय समता झाली, सामाजिक समता झाली, आणि नंतर तुम्ही संविधानात सगळं काही तुम्हाला वाढवून ठेवलं आहे, रेडी करून ठेवलेलं आहे सगळं.
फक्त आमचे हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिकलो आम्ही, संघटित झालोच नाही. 52 पार्ट्या आहेत या देशात रिपब्लिकनच्या, 52. आणि त्या रिपब्लिकन सोडून बाकीच्या बीजेपीच्या विरुद्ध काम करणारे हे किती पार्ट्या सांगता येत नाही. तुम्हाला एक प्रश्न विचारतो आता, काय हे 52 रिपब्लिकन आणि हे कम्युनिस्ट एका ठिकाणी आले तर तुम्ही बीजेपीचा बाल दाखा करू शकता? तुम्ही भाजला पापड नाही मोडू शकत. मग तुम्हाला काय करायला लागणार? आता दुश्मन तुमच्या दैनिश पे खडा आहे, त्याला थांब थोपवायचा आहे, त्या दुश्मनाला थोपवायचा आहे, त्याला कसं थोपवलं जाईल. आता आम्ही जे तुम्हाला पहिले म्हटलं ना, मी बाबासाहेबवादी हो, मी दिल्याशिवाय देईल, हे चालणार नाही. गांधीवादी माझा आहे, बाबासाहेबवादी माझा भाऊ आहे. मी जेव्हा सभेला जातो तर आवर्जून सांगतो लोकांना की मुस्लिमांना बोलवा बा तुमच्या गावात. मुस्लिमांना मी जवळ बसवतो, तुम्ही मेरे जेनेटिकली ब्रदर आहे, तुम्ही मेरे डीएनए ब्रदर आहे, माझी मुलगी तुम्हाला दिली, तुम्ही तुमचं माझा रक्ताचं नातं आहे, असं करून त्यांना जोडतो. आखिरी तक जाना नहीं तुमको सुनना है, इन्होंने आमंत्रित किया, झटकून चाले जाते. ओबीसी मुस्लिम आमच्या मान ठेवायला बोलावलं म्हणून चाले जातात, आपको सुनना आहे. आपण जोडायचे ना आपल्याला सगळे लोक. म्हणून मी सभेमध्ये सांगतो की मुसलमानांना बोलवा. मुसलमानाचा आयक्यू पहिलेच आपल्यापेक्षा चांगला आहे. अक्कल, व्होट द्यायची अक्कल द्यायला झाली. खरी गोष्ट आहे. मुस्लिमांना व्होट कोणाला द्यावं याची अक्कल आली पण आम्हाला आली. आम्ही अजूनही 5 मोठ्या एका शिष्यात खपणारे लोक आहोत. म्हणून मित्रांनो, शेवटी मी हेच सांगेन की पुरुषास्पृश्य भेद मिटे यह सारा, पुरुषास्पृश्य भेद मिटे यह सारा, देश कलंक मिटाने, विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. आम्हाला संघटित रूपानं सगळ्या विचारांच्या लोकांना एकत्रित करून या जातीवादी लोकांच्या विरुद्ध ताकदीनं लढावं लागेल. ही जबाबदारी आमच्यावरच आहे. कारण तुम्ही जे बसलेले लोक आहेत, ओबीसी मधून जर बुद्धिस्ट आहात तर तुमची ऑलरेडी तुमची पायरी जी आहे ना, माझ्या आकलनाच्या दृष्टीनं खूप चांगल्या पायरीवर तुम्ही उभे आहात. तुम्ही चिकित्सेच्या पायरीवर उभे आहात, तुम्ही विज्ञान निष्ठतेच्या पायरीवर आहात. तुम्ही जे चमत्कार करू शकता दुसरे तुमच्यासारखा चमत्कार करू शकत नाही. जय भीम, नमो बुद्धाय.